नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, लवकरच आपला राष्ट्रीय सण जो आहे 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन हा येत आहे आणि त्या अंतर्गत आपल्याला शाळा स्तरावर या वर्षामध्ये कोणकोणते कार्यक्रम घ्यायचे, कशा पद्धतीने घ्यायचे याची संपूर्ण सविस्तर माहिती असलेले एक शासन परिपत्रक शासनाकडून निर्गमित झालेलं आहे। तसेच मित्रांनो, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अंतर्गत आपल्याला मागच्या वर्षी आपण हर घर तिरंगा हा जो उपक्रम घेतला होता तो उपक्रम सुद्धा आपल्याला यावर्षी घ्यायचा आहे। त्याचं सुद्धा पत्र सोबतच निर्गमित झालेलं आहे। तर मित्रांनो, हे दोन्ही उपक्रम जे आहे महत्त्वाचे, हे आपण कशा पद्धतीने घ्यायचे याचे स्वतंत्र परिपत्रक निर्गमित झालेले आहे। तर त्या दोन्ही परिपत्रकाची माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, 15 ऑगस्ट 2024 साजरा करण्याबाबत शासनाचं जे परिपत्रक आहे त्याबाबत संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपल्याला स्वातंत्र्य दिन कशा पद्धतीने साजरा करायचा आहे याचं स्वतंत्र परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून निर्गमित झालेलं आहे। तर बघा, शासन परिपत्रक असणार आहे हे दिनांक 9 ऑगस्ट 2024 चं शासन परिपत्रक। तर बघा, विषय आहे अत्यंत महत्त्वाचा विषय आहे भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन समारंभ गुरुवार दिनांक 15 ऑगस्ट 2024। तर संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊ। शासन परिपत्रक गुरुवार दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन समारंभ साजरा करण्यात येणार आहे। राज्यात स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहे। तर बघा, काही निर्देश, काही महत्त्वाच्या सूचना येथे दिलेल्या आहेत, त्या संपूर्ण आपण जाणून घेऊ। राज्यात सर्व विभागीय, जिल्हा, उपविभागीय, तालुका मुख्यालय तसेच ग्रामपंचायत मुख्यालय येथे ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात यावा। विभागीय आयुक्त पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती व कोकण यांनी आपल्या विभागातील तसेच जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्याची योग्य ती व्यवस्था करावी। राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या हस्ते मंत्रालय मुंबई येथे सकाळी 9:05 ध्वजारोहण करून साजरा करण्यात येईल। पुणे येथे माननीय राज्यपाल महोदयाच्या हस्ते ध्वजारोहण होईल। काही मंत्री महोदय, एकापेक्षा अधिक जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यास राष्ट्र ध्वजारोहण कार्यक्रमासाठी शासनाकडून त्यांच्याकरिता एक जिल्हा निश्चित करून देण्यात येईल। त्याचप्रमाणे त्या जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी त्यांच्याकडून ध्वजारोहण करण्यात येईल। राष्ट्र ध्वजारोहण कार्यक्रमासाठी पालकमंत्री निश्चित झाली नसल्यास किंवा निश्चित झालेले पालकमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी वेळेवर उपस्थित राहू न शकल्यास विभागीय मुख्यालय, विभागीय आयुक्त आणि जिल्हा मुख्यालय, जिल्हाधिकारी हे ध्वजारोहण करतील। ध्वजारोहणाच्या जिल्ह्याच्या विभागाच्या मुख्यालयातील मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी 9:05 आयोजित करण्यात यावा। सदर दिवशी सकाळी 8:35 ते 9:35 या वेळेत इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये। जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करायचा असल्यास त्यांनी तो सकाळी 8:35 पूर्वी किंवा 9:35 नंतर आयोजित करावा। राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत वाजवण्यात येईल व त्यानंतर लगेच सावधान स्थितीत येऊन राज्यगीत वाजवण्यात येईल। या प्रसंगी भाषणाचा विषय हा स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व विशद करणारा तसेच उपस्थितांना देशाची एकता व अखंडता अबाधित ठेवण्यासाठी कार्य करण्यासाठी प्रेरित करणारा असावा। संबंधित विभागीय अधिकारी व तहसीलदार अनुक्रमे उपविभागीय मुख्यालय व तालुका मुख्यालय आणि सरपंच किंवा गाव प्रमुख हे ग्रामपंचायत मुख्यालय येथे ध्वजारोहण करतील। समारंभास उपस्थित राहणाऱ्या सर्व व्यक्तींनी राष्ट्रीय पोशाख परिधान करावा। त्यानंतर काही महत्त्वाच्या सूचना अजून दिलेल्या आहेत। राज्यातील सर्व सार्वजनिक व शासकीय इमारतीवर ग्रामीण भागात सुद्धा तसेच ऐतिहासिक महत्त्वाच्या किल्ल्यावर उदाहरणार्थ रायगड, सिंहगड, शिवनेरी, पुरंदर, वसई, प्रतापगड, दौलताबाद, सीताबर्डी राष्ट्रध्वज उभारण्यात यावा। तर त्याविषयी संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे। मित्रांनो, समारंभानंतर संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी सदर समारंभास निमंत्रित केलेल्या मान्यवरांची यादी शासनास तात्काळ सादर करावी। आचारसंहिता अंमलात असल्यास खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत असून संबंधितांनी दक्षता घ्यावी। ध्वजारोहणाच्या नेहमीच्या स्थळ व वेळेमध्ये बदल करण्यात येऊ नये। कार्यक्रमाचा वापर राजकीय व्यासपीठासारखा होणार नाही याची दक्षता घ्यावी। माननीय पालकमंत्री इतर मान्यवर भाषण करणार असल्यास त्यांच्या भाषणाचा आशय कुठल्याही पद्धतीने राजकीय असता कामा नये। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने मिलिंद हरदास, अवर सचिव, महाराष्ट्र शासन। तर मित्रांनो, 78वा स्वातंत्र्य दिन जो गुरुवारला येत आहे
तर त्या संदर्भात अत्यंत महत्वाचं हे शासन परिपत्रक शासनाकडून निर्गमित झालेलं आहे आणि कशा पद्धतीने तो साजरा करायचा याची संपूर्ण सविस्तर माहिती आपल्याला या परिपत्रकाच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेली आहे। तर मित्रांनो, या परिपत्रकाची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे, तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो, आता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अंतर्गत हर घर तिरंगा हा जो महत्वाचा उपक्रम आहे तो सुद्धा आपल्याला राबवायचा आहे आणि तो कशा पद्धतीने राबवायचा आहे याची सुद्धा माहिती आपण एका परिपत्रकाच्या माध्यमातून जाणून। मित्रांनो बघा, महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं हे पत्र आहे आणि हे दिनांक 6 ऑगस्ट 2024 आहे। तर प्रतिविभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग आणि विषय बघा अत्यंत महत्वाचा, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने हर घर तिरंगा या उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत अत्यंत महत्वाचा विषय धरून हे पत्र काढण्यात आलेलं आहे। तर बघा, यामध्ये आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। उपरोक्त संदर्भीय शासनाच्या पत्रानुसार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा या उपक्रमाची अंमलबजावणी सन 2022-23 मध्ये अतिशय यशस्वी प्रकारे करण्यात आली होती। अनेक कोटी लोकांनी आपल्या स्वतःच्या घरावर तिरंगा फडकवला होता। तसेच ऑगस्ट 2023 या महिन्यामध्ये 6 कोटी लोकांनी दिलेल्या वेबसाईटवर सेल्फी विथ तिरंगा अपलोड केलेले होते। यावर्षी म्हणजे 2024 मध्ये दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांनी आपापल्या घरावर तिरंगा फडकावावा आणि तिरंगा बरोबरची सेल्फी या वेबसाईटवर अपलोड करावे। याविषयी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत आणि हा उपक्रम कार्यान्वित करण्याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व क्षेत्रीय अधिकारी, सर्व शाळेचे मुख्याध्यापक यांना उपरोक्त प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि शिक्षण अधिकारी यांनी आपल्या स्तरावरून सूचित करावे। तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी सदर उपक्रमात सहभाग घ्यावा। तर मित्रांनो, हे सुद्धा पत्र अत्यंत महत्वाचं असणार आहे। तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांनी कला व क्रीडा विभागाचे नोडल अधिकारी यांनी सदर कार्यक्रमाचा अहवाल म्हणजे घेतलेले उपक्रम, सहभागी शाळा संख्या, सहभागी विद्यार्थी संख्या, सहभागी नागरिक संख्या अशा स्वरूपात परिषदेतील कला क्रीडा विभागाच्या या ईमेलवर दिनांक 20 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करावा। तर हे जे पत्र आहे हे डॉक्टर शोभा खंदारे, सहसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्याकडून आलेलं आहे। तर मित्रांनो, या अंतर्गत सुद्धा आपणाला दिनांक 13 ते 15 तारखेपर्यंत ध्वजारोहण करायचं आहे आणि संपूर्ण गावामध्ये सुद्धा ते तशा सूचना द्यायच्या आहे, तसं नियोजन करायचं आहे। तर मित्रांनो, अत्यंत महत्वाचे हे 2 उपक्रम, हा जो उपक्रम आहे हर घर तिरंगा हा सुद्धा आपल्याला राबवायचा आहे आणि आपला राष्ट्रीय सण म्हणजे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, त्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीचं काय करायचं आहे संपूर्ण सूचना असलेलं परिपत्रक ते सुद्धा आपण जाणून घेतलेलं आहे। तर अत्यंत महत्वाचे अपडेट, महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे। या दोन्ही पत्राची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे, तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता। व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीसह अपडेट्ससह, तोपर्यंत धन्यवाद।